वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा। वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमो नमः। सर्वेभ्यः भवद्भ्यः सर्वेभ्यः अहं सादरं वन्दे। अस्माकं भारतभूमि उपासकानां भूमिः। अस्माकं राष्ट्रे उपासनायाः विविधाः मार्गाः सन्ति। हिन्दुसंस्कृत्याम् ओंकारोपासनं महत्त्वपूर्णं विद्यते। परब्रह्मणः प्राप्त्यर्थम् उपासना इति अयमेव मार्गः। हिन्दुसंस्कृत्याम् ओंकारोपासनम् अत्यन्तं महत्त्वपूर्णं विद्यते। अध्यात्ममार्गे बहवः साधकाः उपासनां कुर्वन्ति। उपासना नाम उपसर्गपूर्वकम् आसधातोः रूपम्। उप इत्युक्ते समीपम्। उप इत्युक्ते समीपम्, आस इत्युक्ते वेशनम्। अतः उपासना नाम उपवेशनम् इति। वैदिकमन्त्रस्य अथवा मङ्गलाचरणस्य प्रारम्भः साक्षात् प्रणवेन कुर्यात्, ओंकारेण एव भवति। उपनिषत्सु बहवः शान्तिमन्त्राः ओंकारपदेन एव प्रारभ्यते। अथर्वशीर्षस्तोत्रं पठनात् पूर्वं वयं सर्वे शान्तिमन्त्रं पठामः। नमस्कार श्रोतेहो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण अभ्यास करतोय सध्या तो म्हणजे वेदांत वैभव, अर्थात उपनिषदांचा, अर्थातच श्रुतींचा अभ्यास आपला सुरू आहे। आणि त्याच्यातलं आपण पार्श्वभूमी पाहिली, वेद किती आहेत, वेदांचे प्रकार किती आहेत, वेदांची अंग किती आहेत, किंवा त्याचे षडदर्शनं पाहिली आहेत। अनेक गोष्टी आपण अभ्यासल्या, कारण तो पाया होता, तो पक्का व्हायलाच पाहिजे। आणि म्हणून मागचे 2 भाग आपण पार्श्वभूमी म्हणा किंवा त्याचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या पूर्वपीठिका सगळी पाहिली। आणि मागच्या भागामध्ये आपण उपनिषदाला प्रत्यक्ष सुरुवात केली। या उपनिषदातलं आपण पहिलं उपनिषद पाहिलं की ज्याचं नाव आहे ईशोपनिषद किंवा ईशावास्य उपनिषद। दोन्ही नाव आहेत, आणखीनही नाव आहे संहिता उपनिषद। हे यजुर्वेदातल्या शुक्ल यजुर्वेदातलं हे उपनिषद आहे। संहितामधल्या 40वा अध्याय म्हणजे हे ईशावास्य उपनिषद आहे। आणि त्याच्यातला पहिला मंत्र आपण पाहिला। तेव्हा बोलताना मी असंही म्हटलं होतं की सगळ्या उपनिषदांचा अभ्यास करणं समजा शक्य झालं नाही तर निदान एका उपनिषदाचा अभ्यास करावा। बरं, एक उपनिषद जे आहे हे लहान उपनिषद आहे, म्हटलं तर 18च मंत्र आहे, पण अतिशय आशयगर्भ आहे। म्हणजे अतिशय सुंदर टपोऱ्या पाणीधार मोत्यांचा सुघड असा एक 18 मोत्यांचा सर बनवावा इतकं हे सुंदर उपनिषद आहे। आणि नुसतंच सुंदर नाही आहे,
तर ते काहीतरी विचार प्रदान करणार आहे. किंवा विनोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर विनोबांनी याचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की मनुष्याच्या पारमार्थिक जीवनाचा आराखडा कसा असावा हे सांगणारे हे उपनिषद आहे. हा एक मॅप आहे, हे एक मार्गदर्शक तत्त्व आहे. किंवा अगदी आजच्या भाषेत बोलायचं झालं तर गुगलमधनं कसं आपल्याला दिशा समजते, ते गुगल हे फार वरवरच आहे, पण आमची उपनिषदं ही जीवनाला दिशा देण्याचं काम करतात. आणि नुसतंच ते दिशा दाखवून थांबत नाहीत, तर अक्षरशः तुम्हाला बोटाला धरून तिथपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करतात. मात्र त्याच्यावर श्रद्धा पाहिजे, त्याचा जाणीवपूर्वक विचारपूर्वक अभ्यास व्हायला पाहिजे. हे उपनिषद कंठस्थ करण्याची गोष्ट नाही आहे. नुसतंच पाठ केलं आणि रोज म्हटलं म्हणजे त्याच्यातलं काही तत्त्व कळेल असंही नाही आहे. रोज त्याचा अभ्यास करायचा आहे, ते आपल्या आचरणात कसं आणता येईल हेही बघायचं आहे. पहिला श्लोक आपण मागच्या वेळेस पाहिलाच, पहिला मंत्र, श्लोक मी चुकून म्हटले, पहिला मंत्र आपण पाहिला होता. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. एका मंत्रामध्ये सगळं सार आलेलं आहे, जीवनाचंच सार आलेलं आहे. ईशावास्यमिदं सर्व, संपूर्ण हे विश्व आहे ना, आणि विश्व कुठलं, जगत्याम जगत, हेही आपण पाहिलं होतं. जगत शब्द कशावरून आला हेही आपल्याला कळलं की हे जे परिवर्तनशील हे जे जग आहे रोज बदलणार आहे. कालची गोष्ट आज नाही आहे, आजची गोष्ट उद्या राहणार नाही आहे, आणि 100 वर्षात, हजारो वर्षात तर अनेक गोष्टी बदलत जातात. त्यामुळे म्हटलं तर हे जग स्थिर वाटतं आहे, पण हे अस्थिर आहे. आणि ज्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जे आहे तत्त्व आहे ते मात्र शाश्वत आहे, ते चिरंतन आहे. आणि ते काय आहे, ते ईश तत्त्व आहे. ईश या शब्दाची सुद्धा व्याख्या पाहिली होती, 1-2 मिनटात फक्त त्याचा उल्लेख करते, म्हणजे मागचा भाग ज्यांनी पाहिला नाही त्यांना निदान कल्पना येईल. इथे परमात्मा, परब्रह्म वगैरे कुठलाही शब्द वापरला नाही आहे. इथे म्हटलेलं आहे ईश. आणि ईश याचाच अर्थ आहे की जो नियंत्रण करतो, जो सगळं ऑर्गनाईज करतो आणि शासनही करतो. त्याच्या नियमाप्रमाणे वागलं नाही तर जो शासन करतो तो आहे, तो ईश आहे. आणि अशा ईशाने हे संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे, हे जगत व्यापलेलं आहे. मग आता या जगामध्ये वावरायचं का नाही असा आपल्याला प्रश्न पडतो ना. या जगामध्ये आम्ही वावरायचं तरी कसं, तर वावरायचं नाही. जग आपल्यासाठीच निर्माण केलेलं आहे, याचे सगळे उपभोग घ्यायचे. किती अन्न आहे, धान्य आहे, फळं आहे, फुलं आहे, सुंदर वारा आहे, सुंदर दृश्य आहेत, सगळ्या गोष्टी इथेच आहेत. मग ह्याचा आस्वाद घ्यायचा, पण कसा, तेन त्यक्तेन भुञ्जीथाः. भुंज धातू आहे आणि भुञ्जीथाः म्हणजे आस्वाद घ्या, पण कसा, त्यागपूर्वक आस्वाद घ्या. तुम्ही एकटेच इथले स्वामी नाही आहात. माणसाला वाटतं आहे की मला बुद्धीची देणगी मिळाली आहे म्हणजे मी सगळ्या विश्वाचा स्वामी आहे का काय. नाही 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 नाही, आपण विश्वाचे स्वामी नाही आहोत. तर जसे इतर सगळे प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत, तसाच एक माणूस हा प्राणी आहे. आणि त्यामुळे सगळ्यांचा आदर करायचा आहे. खरं सांगू का, ह्या उपनिषदाचं अगदी आजच्या भाषेत वर्णन करायचं झालं तर रिस्पेक्ट अदर्स, दुसऱ्याचा आदर करायला शिकायचं आहे. दुसऱ्याचा म्हणजे अगदी किडामुंगीचा सुद्धा. माणसाचा तर करायचंच आहे, पशुपक्ष्यांचा करायचा आहे, पण अगदी किडामुंगी किंवा हे आपले नैसर्गिक घटक आहेत, हवा आहे, पाणी आहे, अन्न आहे, या सगळ्याचा आदर करायला हे उपनिषद शिकवतं. त्यामुळे हे उपनिषद खरंच आत्मसात केलं, खरंच आचरणात आणलं तर आपलं जीवन अतिशय सुचारू पद्धतीने आपल्याला व्यतीत करता येणार आहे. आणि म्हणून ह्या उपनिषदातला आपण पहिलाच मंत्र मागच्या वेळेला खरं तर पाहिला होता, पण पूर्ण नव्हता झाला. आणि हे सगळं करताना असंही म्हटलं होतं, तेन त्यक्तेन भुञ्जीथाः. आणि पुढचा 4था चरण सांगते, मा गृधः कस्य स्विद्धनम्. कोणाच्याही धनाचा अपहार करू नकोस, कोणाचंही धन लुबाडण्याचा तुला यत्किंचितही अधिकार नाही. आणि धन याचा अर्थ आपण खूप व्यापकतेने पाहिला होता. धन म्हणजे फक्त पैसा नाही, एखाद्या कष्टकरी मजुराचे श्रमसुद्धा तुम्ही फुकट घ्यायचे नाही आहेत.
त्याला काही ना काहीतरी मोबदला द्यायचा आहे. पैशाच्या स्वरूपात असेल, अन्नाच्या स्वरूपात असेल, वस्तूच्या स्वरूपात असेल, पण प्रत्येकाचं जे आपण घेऊ, दुसऱ्याकडनं जे काही घेऊ म्हणजे एखाद्या लावण्यवतीचं सौंदर्य असेल, श्रमिकाचं श्रम असतील, विद्वानाची विद्वत्ता असेल, जे काही घेऊ त्याचं किंचित का होईना निदान कृतज्ञतेच्या भावनेने त्याचं ते परत करायचं आहे किंवा त्याचा आपण ते आपल्या देहबोलीतनं सुद्धा ते जाणवलं पाहिजे की थँक्यू बरं का. तोंडाने म्हणू नका, पण हे आपल्याकडे ही भावना म्हणजे आपण परदेशी लोकांना थँक्यू म्हणजे सारखं म्हणतात, त्याच्याबद्दल आपल्याला वाटतं की असं कसं सारख्या फॉर्मॅलिटीज, पण आपल्याकडे हे तत्त्व आहे, हे आपल्याकडचे. कृतज्ञता ही कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये ती दिसली पाहिजे, ती प्रगट झाली पाहिजे आणि ते परत करता आलं पाहिजे. निदान शब्दांनी का होईना आपल्याला हे करता आलंच पाहिजे असंही त्याच्यामध्ये खरं तर म्हटलेलं आहे. अशी ही उपनिषदाचं आपण मागच्या वेळेस थोडं पाहिलं होतं, पण पूर्ण नव्हतंच झालं असं आपण म्हटलं. आता हे सगळं करताना मा गृधक कस्यस्वित धनम असं आपण म्हटलं आहे. चौथा चरण जो आहे ना त्याच्यामध्ये गृध धातू आहे. गृध आता घेणे, ह्याला गृहाण म्हणजे ग्राह्य करणे असं म्हटलेलं आहे, पण इथे गृध धातू आहे, त्याच्याही पेक्षा वरचढ आहे, म्हणजे हिसकावून घेणे. कुणाचं तरी हिसकावून घेणे, नुसतंच घेणं नाही तर हिसकावून घेणे अतिशय चुकीची गोष्ट आहे. पशुतुल्य अवस्था ही खरं तर हिसकावून घेणे. याच्यावरूनच ग्रीड शब्द आला आहे, इंग्लिशमधला ग्रीड शब्द जो आहे तो तसाच आहे. त्यामुळे इथे म्हटलं आहे मा गृधच कस्यस्वित धनम, कोणाचंही धन लुबाडायचं नाही असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मग आता सगळ्याचा आस्वाद तर घ्यायचा आहे, पण कृतज्ञतापूर्वक. अगदी सकाळी उठल्यानंतर जमिनीला पाय लावताना सुद्धा तिला नमस्कार करायचा आहे, कारण दिवसभर आपण ह्याच जमिनीवर वावरणार आहोत, कारण आपल्याला दुसरा इलाज नाही आहे. जमिनीवर पाय ठेवायलाच पाहिजे, त्याशिवाय आपले व्यवहार कसे होणार. पण मग ते करण्यापूर्वी निदान एकदा तिला नमस्कार करायचा आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. नमस्कार करून तिला प्रत्येक गोष्टीला, पाण्याला नमस्कार करायचा आहे, अन्नाला नमस्कार करायचा आहे, अग्नीला नमस्कार करायचा आहे, सूर्याला नमस्कार करायचा आहे, पंचमहाभूतांना नमस्कार करायचे. कुठे पंचमहाभूतांचं मंदिर? पंचमहाभूतांचं मंदिर आपल्या घरातच आहे. आपल्या ओट्यावर बघा, आपला स्वयंपाकाचा जो ओटा असतो तो ओटा हे पृथ्वी तत्व आहे. एकदा ओट्याला नमस्कार करा, सुरुवात करण्यापूर्वी, चहा करण्यापूर्वी, पाणी तापवण्यापूर्वी एकदा त्या ओट्याला तरी नमस्कार करा, एकदा त्या जमिनीला नमस्कार करा, म्हणजे पृथ्वी तत्व आहे. सिंक आहे तिथेच, बाजूला नळ आहे, त्या पाण्याला नमस्कार करा, जलतत्व आहे ना ते. पाणी आलं नाही तर तोंडचं पाणी पळतं, अशी जर अवस्था आहे. ते पाणी किती महत्त्वाचं आहे, आपण त्याचा अमर्याद वापर करतो आहे असं नको व्हायला. पाण्याचा सुद्धा, पाणी ही दैवत आहे, जलदैवत आहे, वरुण देवत आहे, म्हणून त्याला नमस्कार करायचा. पृथ्वी आप, तेजाला तर करायचाच आहे. सूर्याला पहिला नमस्कार कराच रोज. तुमच्या खिडकीतनं, बाल्कनीतनं, टेरेसवरनं, जिथनं कुठनं सूर्य दिसत असेल त्या दिशेला तरी निदान नमस्कार करा आणि त्याला रोज मागायचं आहे की तुझ्याकडे एवढा तेजाचा साठा आहे, तू तर तेजोनिधी आहेस, त्या तेजाचा एवढूसा लहानसा अंश मला दे. आपला मित्र आहे तो, सूर्याचं एक नाव मित्र आहे, त्याला रोज त्याच्याशी 2 मिनटं तरी बोला आणि त्याच्याकडनं काहीतरी मागा की जे त्याच्याकडे अमाप आहे. तो तेजोनिधी लोह गोल आहे आणि त्याच्याकडे हे तेज मागायचे. म्हणजे मग आपल्या वाणीत असेल, आपल्या बुद्धीत असेल, आपल्या डोळ्यात असेल, आपल्या पोटात असेल, सगळीकडे तेजाचा साक्षात्कार होणार आहे. त्यामुळे पृथ्वी, आप, तेज, वायू तर आहेच आहे, वायू तर सगळीकडे वाहता वारा आहे, त्या वाऱ्याला सुद्धा नमस्कार करायचा. आणि आकाश तत्व तर काय, आकाश, स्काय इज द लिमिट असं आपण म्हणतो, त्यामुळे आकाशाला तर मर्यादाच नाही. अशा सगळ्या पंचमहाभूतांना नमस्कार करायचा आहे. घरातले ज्येष्ठ असतील, वडीलधारे असतील, देव असतील, ब्राह्मण असतील, ह्या सगळ्यांना नमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात केली तर आपल्या मुखात जाणारा प्रत्येक घास हा प्रसादच होणार आहे. आणि प्रसाद हा नेहमी वाटून घ्यायचा असतो, हो की नाही. प्रसाद हा नेहमी वाटून घ्यायचा असतो. एकच प्रसाद जरी असला तरी तो, आपल्याकडे म्हण आहे, 1 तीळ 7 जणात वाटून खायचा. आता तो तीळ तो केवढा, तो 7 जणात कसा वाटायचा. पण हे एक म्हणण्याचं एक प्रतीक आहे. पण
सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला जे मिळाले त्याचा मोठा भाग इतरांना द्यायचा आणि थोडासा भाग आपण घ्यायचा. भागवतामध्ये तर फार सुंदर त्याची वाटणी सांगितली बरं का, सगळ्याचीच. तुमचं अन्न असू दे, तुमचा पैसा असू दे, तुमच्याकडे जे काही धन आहे ते सगळं वाटायचे. कसं वाटायचं? भागवतामध्ये सुंदर त्याची विभागणी सांगितली आहे. 5 विभागात वाटायचं. कसं? पहिला वाटा आहे तो धर्माय, दुसरा आहे तो यशसे, तिसरा आहे तो अर्थाय, चौथा आहे तो स्वजनाय आणि 5वा आहे तो कामाय. कसं वाटणी करायची आहे? पहिला वाटा आहे तुमच्याकडे, समजा 1 तारखेला तुमचा पगार येत असेल किंवा तुमचा व्यवसाय आहे, काय तुमचं दुकान आहे, जे काय असेल तुमचा जो इन्कम आहे, जी संपत्ती आहे, त्याच्यातला मोठा वाटा आधी धर्मकार्यासाठी द्यायचा आहे. धर्मकार्य म्हणजे कुठलं? जे गरजू आहेत, गरजवंत आहेत, त्यांच्यापर्यंत ते पोचायचे. म्हणजे भुकेल्यांना अन्न द्यायचे, तहानलेल्यांना पाणी द्यायचे, कुणाला शिक्षणासाठी द्या, कुणाला वस्त्रदान करा, कुणाला अन्नदान करा. प्रत्येकाला काहीतरी देणं किंवा त्याचा निदान काही भाग, प्रत्येकाला रोज आपण देऊ शकत नाही, पण निदान महिन्याच्या खर्चातला मोठा भाग धर्मकार्यासाठी द्यायचा आहे. धर्मशाळा असेल, पाणपोई असेल, रस्ते बांधणे असेल, एक कुठल्या तरी गोष्टीसाठी तो भाग द्यायचा आहे, धर्माय. दुसरं सांगितलं यशसे. यशसे म्हणजे तुमच्या यशासाठीच. तुम्ही शेतकरी आहात का? तर मग पीक आल्यानंतर त्याचा काही भाग पुन्हा शेतीसाठी, शेतीतल्या उपकरणासाठी म्हणा, खतासाठी म्हणा, बीजासाठी, बियाणासाठी म्हणा, किंवा काही ट्रॅक्टर असेल, बैल असेल, या सगळ्यासाठी यशास तुमचंच यश वाढावं म्हणून काही भाग ठेवायचा. किंवा तुम्ही डॉक्टर असाल तर तुमच्या क्लिनिकमधली काही उपकरणं आहेत, काही तुमचे औषधं आहेत, याच्यासाठी निश्चित खर्च करायचा आहे. म्हणजे पहिला भाग धर्मासाठी, दुसरा भाग यशासाठी, तिसरा भाग रिइन्व्हेस्टमेंटसाठी. कारण उद्याची खात्री कोणालाच नाही आहे, म्हणून थोडी तरी इन्व्हेस्टमेंट पाहिजे की ज्याच्यातनं आपला पैसा असा फिरत राहील आणि पुन्हा आपल्याकडे परत येईल. तिसरा भाग अर्थासाठी आहे. चौथा भाग आहे तो स्वजनांसाठी आहे. स्वजन म्हणजे माझ्या परिचितांमध्ये ज्या कुणाला जी काही आवश्यकता असेल ती मला परिपूर्ती करता यावी, ह्या स्वजनांसाठी. आणि ह्या 4 जणांना देऊन हे 4 वाटे केल्यानंतर जे उरेल, जे थोडंसं जरी उरेल, ते माझ्यासाठी, कामाय, ते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियांसाठी असं म्हटलेलं आहे. आपण नेमकी ही शिडी उलटी केली आहे. पहिलं आलं, पैसे आले की पहिले मला, मग माझ्या परिवाराला, मग इन्व्हेस्टमेंटसाठी, मग यशासाठी आणि मग धर्मासाठी. असं नको ना व्हायला. सगळ्यांना दिलं तर तुम्हाला कधीही कमी पडणार नाही, कधीही कमी पडणार नाही. म्हणजे बघा ना, अगदी व्यवहारातलं उदाहरण, दुसऱ्यांना अत्तर लावलं की आपण सुगंधित होतोच ना. आधी दुसऱ्यांना अत्तर लावायचे, आपण आपोआप होणार आहोत. दुसऱ्यांना देत राहण्याची जर का वृत्ती असेल तर तुम्हाला कधीही कमी पडणार नाही आहे. अशी ही भागवताची खरं तर शिकवण आहे. आणि आपल्या कहाण्यासुद्धा हेच सांगतात ना, 1 भाग देवाला, 1 भाग ब्राह्मणाला, 1 भाग गाईला आणि उरलेला आहे तो कुटुंबियांसहित सपरिवार तो वाटून खायचे. आणि ही वाटण्याची भावना ही आपली खरे तर संस्कृती आहे. त्यामुळे हे जे मला मिळते हे माझं नाही आहे, फक्त मी त्याचा ट्रस्टी आहे. माझ्यामार्फत पोचवण्याची व्यवस्था त्या परमेश्वराने केली आहे. ही जबाबदारी माझी आहे असं जेव्हा वाटेल, मी ट्रस्टी आहे, मी माध्यम आहे असं म्हटलं ना की मग अहंकार फणावर काढणार नाही. नाहीतर मला काय वाटलं, सगळं माझंच आहे, मी किती श्रीमंत आहे, माझ्याकडे एवढे पैसा आहे. नाही नाही नाही, तुझ्याकडे जो पैसा आहे तो वाटण्यासाठी तुला एक माध्यम म्हणून निवडलं आहे, इन्स्ट्रुमेंट म्हणून निवडलं आहे. आणि हे करताना सुद्धा आपल्या मुखात जाणारा प्रत्येक घास ज्या कुणाच्या कष्टातनं आलेला आहे, ज्या नैसर्गिक साधनसंपत्तीतनं आलेला आहे, त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचे. एक कृतज्ञतेचा एक नमस्कार तरी करायचा आहे. म्हणजे त्याच्यामागे पंचमहाभूत आहेत, पंचमहाभूत आहे, शेतकरी आहे, मधले अडते आहे, दुकानदार आहे, तो माल पोचवणारा मुलगा असेल किंवा गिरणीवाला असेल, सगळ्यांचे हात लागतात तेव्हा माझ्या मुखामध्ये एक घास जातो. त्यामुळे जेवणापूर्वी एक नमस्कार तर करायलाच पाहिजे. या सगळ्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं,
सांगितलंच आहे ना, अगदी भगवद्गीतासुद्धा हेच सांगते, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एष वोस्त्विष्टकामधुक देवान भावयतानेन. देवांना तुम्ही प्रसन्न करा, देव तुम्हाला प्रसन्न केल्याशिवाय राहणारच नाहीत. देवान भावयतानेन ते देवा भावयंतु वहा, वहा म्हणजे तुम्हाला, परस्परं भावयंता एकमेकांची तुष्टी करा, एकमेकांची पुष्टी करा, श्रेय परमवाप्स्यचं, आणि मग तुमच्या कल्याणाचा मार्ग खुलाच आहे असं समजा. किती सोपं आहे ना, म्हटलं तर खूप सोपं आहे. सगळं हावरटपणाने लुबाडायचंच नाही आहे. आणि मग असं केलं तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्रत्येकाला मोबदला द्यायचाच आहे. आणि ह्या सगळं करत असताना 3 ऐषणांना जरा दूर ठेवायचे. 3 ऐषणं असतात बरं का. पुत्रेषणा आहे, दारेषणा आहे आणि वित्तेषणा आहे. या तिन्ही ऐषणांचा त्याग करायचा. आणि खरंच ज्या साधकाला खरंच शास्त्राचं अध्ययन करायचे त्यांनी सुरुवातीपासूनच हे व्रत म्हणून स्वीकारायला पाहिजे. पुढे येणार आहे आपल्याला छांदोग्यामध्ये की हे सगळं करत असताना तद व्रतम हे व्रत म्हणून स्वीकारायचे. अपरिग्रह, कुणाकडनंही जास्त अपेक्षेपेक्षा किंवा गरजेपेक्षा आवश्यकतेपेक्षा जास्त घ्यायचं नाही. आणि घेतलं तर त्याचा व्यवस्थित मोबदला द्यायचा आहे. हे सगळं केलं, संग्रहाचा त्याग करायचा आहे. आणि खरंच आहे, अत्यंत कमी गरजामध्ये विषयभोगाशिवाय किंवा अगदी माणसांच्या शिवायसुद्धा मला जगता यायला पाहिजे. आम्हाला सगळी साधनं पाहिजेत. आम्हाला मिनरल वॉटरशिवाय होतच नाही, आम्हाला चांगल्या गुबगुबीत गाद्यांशिवाय चालतच नाही, झोपच येते असं नाही हो. असं नसतंच मुळे. काहीही नसताना अगदी खायला कोंडा आणि निजेला धोंडा असेल आणि तुम्ही व्यवस्थित श्रम केले असतील तर कुठेही झोप लागू शकते. या कशाचीच गरज नाही आणि अगदी माणसांची सुद्धा नाही. जितकं तुम्ही एकांतवास स्वीकाराल तितका तुमचा आत्मसंवाद साधणार आहे. आणि जितका आत्मसंवाद साधेल तितकी प्रगती होईल. आमच्या समर्थांनी तर सांगूनच ठेवलं आहे, जयासी एकांत मानवला अवघ्या आधी कळे त्याला. एकांत मानवायला पाहिजे, एकांतसुद्धा पचवता यायला पाहिजे. आम्हाला एकांतात चैन पडत नाही. आम्ही ह्याला फोन कर, त्याला हाक मार, ह्याच्याकडे जा, असलं काहीतरी किंवा टी व्ही लाव, हे सगळं आम्ही करत असतो. एकांतसुद्धा तो पचायला पाहिजे. आणि म्हणून मा गृधकस्य स्विद्धनम असं सांगताना असंही म्हटले. आणि खरं सांगू का, धन काय आहे, धन ही खरं म्हटलं तर कल्पित गोष्ट आहे, मानवनिर्मित गोष्ट आहे ही. नोटा कुणी छापल्या आहेत, माणसांनी छापल्या आहेत. नाणी कुणी तयार केली आहेत, माणसांनी तयार केली आहेत. धन ही खरं म्हटलं तर कल्पित गोष्ट आहे. आम्ही आपल्या डॉलरमध्ये आणि आमच्या रुपयांमध्ये आम्ही इतके गुंतलेलो आहोत की माझी एवढी अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टी. अहो नाही, खरं सांगू का, पैसे हे हरवत नसतात, पैसे हे चोरीला जात नसतात, फक्त एका ठिकाणून दुसरीकडे जात असतात, एवढंच आहे. आणि म्हणून त्यागपूर्वक भोग घेतला तर तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. खरं सांगू का, पक्षाचे जसे 2 पंख आहेत ना, तसे त्याग आणि भोग हे माणसाचे 2 पंख असायला हवेत. त्याग आणि त्यागाशिवाय, त्यागानेच त्या भोगाचा आनंद वाढतो. आणि आपली संस्कृतीच ही आहे, भोगाची संस्कृती नाही आहे, आपली संस्कृती ही त्यागाची. आणि शेवटी अहो निसर्गाकडनं सुद्धा आपण हेच शिकतो की. निसर्गाकडनं काय शिकतो बघा ना, परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय सतां विभूतयः. झाडं म्हणतात का माझी फळं मीच खाणार. झाडं त्या वृक्षाची सावलीसुद्धा सगळ्यांना देतात. म्हणजे जो कुऱ्हाडीने त्याच्यावर घाव घालायला येतो त्यालाही ती सावली देतातच, आणि जो पाणी घालतो त्यालाही सावली देतात. परोपकार करणं हा झाडांचा गुणधर्म आहे. नद्या सगळ्यांना पाणी देतात, गायी सगळ्यांना दूध देतात. मग हे परोपकार आपल्याला इतरांकडनं शिकायला पाहिजे, निसर्गाकडनं शिकायला पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांकडनं शिकता यायला पाहिजे. आणि खरंच आहे, मग हे जर असं केलं तर काय सुखाला आणि आनंदाला कधीच कमी पडणार नाही. समाधान तर निश्चितच मिळणार आहे. आणि ह्या विषयांचा त्याग करायचा आहे, कारण विषय कसे आहेत, विषवत इति विषयः. त्यामुळे आणि खरंच ह्या जगात आपल्या वाट्याला जे आलं आहे ना ते तू भोग.
जे वाट्याला आलं आहे ते तू भोग. आणि हे लक्षात ठेवायचं की जे आलं आहे ते तुझं नाही आहे, पण तुझ्याकडे ते अनायासे आलं आहे, दुसऱ्यांसाठी आलं आहे. आणि हिंदीत एक सुंदर कहावत आहे की जो प्राप्त है वही पर्याप्त है. जे मिळालं आहे ना तेच पुरेसं आहे. बघा ना, आपल्यापेक्षा कमी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला निश्चित जाणीव होते की जो प्राप्त है वही पर्याप्त है, बास तेवढंच सफिशियंट आहे असं म्हणायला पाहिजे. आणि खरं सांगू का, आपण ही मागणं सोडलं ना की त्या दिवशी आपल्याकडे, ज्या दिवशी आपण हे मागणं सोडू तेव्हा ही मनाची शांती, गाढ सुखाची झोप आपल्याकडे अक्षरशः आपोआप येणार आहे. आनंद आपोआप येणार आहे. तेन त्यक्तेन भुंजीथाः हा आयुष्याच्या तत्त्वज्ञानाचा मूल मंत्र इथे सांगितलेला आहे. बघा आता पहिल्या मंत्रामध्ये आपल्या जीवनाच्या तत्त्वज्ञानाची बैठक तयार झाली आहे. तो कुठे आहे? ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. सगळीकडे म्हणजे सगळीकडे म्हणजे सगळीकडे तो आहे. त्याला रोज प्रार्थना करायची. हे परब्रह्म, परमात्म्या, परमेश्वरा, सच्चिदानंद घना, निर्गुणा, निराकारा, ओंकारा, जो कोणी तू आहेस, जे काही तुझं नाव आहे, पण तू या सर्व चराचरात भरून राहिलास एवढं निश्चित. अगदी ह्या म्हणजे वृक्षवेलीपासनं त्या एखाद्या लहानशा धुलीकणापर्यंत, अगदी हत्तीपासून ते मुंगीपर्यंत, डायनासोरपासून ते फुलपाखरापर्यंत आणि उधळणाऱ्या अशा स्वैर घोड्यापासून संथ अशा गोगलगाईपर्यंत जे काही चैतन्य आहे तो सर्व तुझाच तर आविष्कार आहे. तू माझ्या अणुरेणूत, कणाकणात, पेशीपेशीत, रोमरोमात ओतप्रोत भरून राहिला आहेस. आणि म्हणूनच या सगळ्या रोमरोमातनं तुझाच जो ओंकार आहे, जो प्रणव आहे, तो निनाद तो आहे. अशी एकदा बैठक तयार झाली की आपली श्रीमंती वाढते बरं का, आपलं ऐश्वर्य, आपली संपन्नता वाढते आणि मग हे सुखाचं आयुष्य जगावंसं वाटतं. किती लोक तरी उदास चेहऱ्याने म्हणतात. कुणाला म्हटलं ना की तू बरं झालं तू आलास, तुला 100 वर्ष आयुष्य आहे, की लोक म्हणतात काय करायचं आहे 100 वर्ष. अहो नाही आम्हाला पाहिजे 100 वर्ष आयुष्य, आम्हाला पाहिजे. कशासाठी? जर आनंदाने जगता आलं. आणि बघा ना, एकदा नियम कळले ना कुठल्याही खेळाचे, किंवा अगदी साधी गोष्ट, अगदी शाळेत असताना गणित हा विषय अनेकांना अवघड वाटतो, पण एकदा त्या गणिताची गंमत कळली ना, त्याच्यातली टॅक्ट कळली की गणित हा आवडीचा विषय होतो. मग जीवनाचं तसंच आहे, अगदी तसंच आहे. जीवनाचे नियम कळले ना की असं जगलं की जीवनामध्ये आनंद आहे, सुख आहे, शांती आहे, समाधान आहे. असं कळलं की जीवन जगायला मजा येते. पुलंच्या एका लेखामध्ये असं म्हटलेलं आहे की 40शीच्या टप्प्यावर माणसाला ती गंमत कळायला लागते. आधी लहानपणी आपलं पुढे आपण काय करणार आहोत काही खात्रीच नसते. आपण कुठल्या शाखेला जाणार आहोत, कुठली नोकरी आहे, कुठला व्यवसाय, कुठली पत्नी मिळणार आहे, वगैरे वगैरे सगळं अनिश्चित असतं. 25शीनंतर थोडं स्थिर स्थावर होण्यात वेळ जातो. मग विवाह आहे, मुलं बाळ आहेत. 40शीच्या टप्प्यावर माणसाला जीवनाचा अर्थ कळायला लागतो आणि मग वाटतं की चला आता जीवन जगण्यात मजा आहे. साध्या पत्त्याच्या खेळातसुद्धा एखादा पत्त्याचा डाव आपल्याला येत नसेल, पण तो समजला की मग कळतं की अरे मजा आहे की ह्याच्यात. तसंच जीवनाचं आहे. जीवनाचे नियम कळले, त्याच्या सुख शांतीचा एक मार्ग सापडला की जीवन जगण्यात गंमत येते. आणि मग असं जीवन कसं जगायचं तेही लगेच सांगितलं आहे. हे जीवन जगायचं आहे आणि 100 वर्ष बरं का. 100 म्हणजे किती हेही आपण बघणार आहोत. पण आता पुढचा मंत्र बघूया आणि परत, कारण प्रत्येक एकेका शब्दावर खूप बोलण्यासारखं आहे. पण दुसरा मंत्र आज बघूया. आज 2 तरी मंत्र पुढचे बघणार आहोत बरं का. दुसरा मंत्र काय आहे? सावकाश मी म्हणते, म्हणजे ज्यांच्याकडे पुस्तक नसेल, स्क्रिप्ट नसेल त्यांनाही लिहून घेता येईल. कुर्वन् नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतं समाः एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे. फार सुंदर मंत्र आहे. काय म्हटलेलं आहे? कुर्वन् एव इह. कुर्वन्, जसं आपण गच्छन् म्हणजे पश्यन्, शृण्वन्, स्पृशन्, जिघ्रन् म्हटलं, तसं इथे कुर्वन् म्हटलं आहे. कुर्वन् म्हणजे करत असताना.
काय करत असताना? कर्म करत असतानाच इह म्हणजे ह्या जगामध्ये कर्माणि कुर्वन् इह म्हणजे कर्म करतच ह्या जगात जिजीविषेत जगायची इच्छा करावी. कशी? शतम समाह 100 वर्ष जगण्याची इच्छा माणसाने जरूर करावी आणि 100 वर्ष आनंदात जगता येतं. एवं त्वयिनान्यथेतोस्ति हेच तुला योग्य आहे, हेच तुझ्यासाठी योग्य दिशा दाखवणारं हा मंत्र आहे. न कर्म लिप्यते नरे आणि असं जगलं तर कर्मचा लेप लागणार नाही, कर्माचं बंधन पडणार नाही आणि ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं ह्या मंत्रात सांगितलं आहे. हा जो दुसरा मंत्र आहे ना, परत एकदा म्हणते. कुर्वन् नैवेह कर्माणि जिजीविषेत शतम समाह एवं त्वयिनान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे. बघा आता आणखीन बघूया. कर्म करत 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 जर का 100 वर्ष जगण्याची इच्छा केली तर तो परमेश्वरसुद्धा ते पूर्ण करतो बरं का. आणि ही खरं सांगू का, विश्व ही ईश्वराची लीला आहे. ही लीला आहे, त्याची क्रीडा आहे, तो खेळवतो आहे. आपण मागेसुद्धा पाहिलं होतं भगवद्गीतेमध्ये. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ही त्याची लीला आहे आणि त्याच्यातलं मी एक प्याद आहे. तो मला हलवतोय तशी मी हलते. तो जे काम सांगतोय ते मी करते. तो जे बोलायला लावतोय ते मी बोलते. माझं काहीच नाही आहे. अशी जेव्हा भावना येते तेव्हा ही सगळी ईश्वराची लीला आणि त्यांनी मला साधन म्हणून निवडलं आहे, याच्यासाठी सुद्धा त्याला कृतज्ञतेने नमस्कार करायचे. मग हे करत असताना तुमच्याकडे जो भाग सोपवला आहे, जो रोल तुम्हाला दिला आहे, जी भूमिका तुम्हाला दिली आहे ती मनापासून करायची. दॅट्स ऑल. तुम्ही शेतकरी आहात का, तुम्ही इंजिनियर आहात का, तुम्ही आर्किटेक्ट आहात का, तुम्ही वकील आहात का, गृहिणी आहात का, मोलकरीण आहात का, भिकारीण आहात, जे असेल ते अतिशय म्हणजे अगदी रस्त्यावरचा मजूर असू दे, त्यांनीसुद्धा आपलं काम उत्तम रीतीने केलं तरीसुद्धा त्याला त्या परमेश्वराची किंवा त्या मोक्षाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते असं म्हटलं आहे. त्यामुळे जो भाग सोपवला आहे, जे काम सोपवलं आहे ते फक्त जीव ओतून करायचे, मन लावून करायचे आणि त्याच्यातनं समाधानाने बाहेर पडायचे. पुन्हा मी केलं अशी टिमकी मिरवायची नाही. ते करायचं आणि समाधानाने त्याच्यातनं बाहेर पडायचे. आणि खरंच शरीर इतकं उत्तम यंत्र आपल्याला दिलेलं आहे, ते नीट वापरायचं, योग्य रीतीने वापरलं तर ते चालणार आहे, जास्तीत जास्त वर्ष चालणार आहे. 100 वर्षसुद्धा उत्तम रीतीने ते चालू शकतं आणि तेच आपल्या हिताचं आहे. मग त्याच्यामध्ये आळस नको, त्याच्यामध्ये कंटाळा नको, असल्या गोष्टींना थाराच द्यायचा नाही. आपलं काम अतिशय रोज उठल्यानंतर रोज नवा कोरा करकरीत दिवस तुम्हाला मिळतो आहे, तो सार्थकी लावायचे. करण्यासारखी कामं तर कितीतरी आहेत. अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः यत् सारभूतं तदुपासितव्यम हंसो यथा क्षीरमिवांबुमध्यात्. एवढं केलं तरी बास असं करायचे. आणि परमेश्वराने जे मला दिले ते सगळ्यांना वाटायचे. परोपकारासाठी, इतरांसाठी जेवढं कराल ते प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्म होणार आहे. त्यामुळे कुणाकडनं ओरबाडून तर घ्यायचंच नाही आहे. उलट मला जेवढं जास्तीत जास्त देता येईल तशी कर्म करायची आणि प्रत्येक कर्म हे शास्त्रसंमत असलं पाहिजे. शास्त्राला अनुसरून कर्म केली की ती कर्म सहजपणाने करायची. आव आणायचं नाही. मी बघा केवढा मोठं काम करतो आहे, मी एवढा कारखाना चालवतो आहे, मी एवढा मोठा काही नको, कुठलंच आव आणायचं नाही आहे. ही सगळी कर्म जरी विशेष कर्म असली तरी ती सहजतेने करायची. म्हणजे सांगू का, विशेष कर्माचं सहज कर्म करायचं. आपण विशेष कर्म जेव्हा करतो तेव्हा 4 चौघांना सांगतो की मी या संस्थेला 10,000 रुपयाची देणगी दिली बरं का. पण विशेष कर्म आपण सांगतो, सहज कर्म सांगत नाही ना. सहज कर्म कुठे सांगतो की मी श्वास घेतला बरं का, मी पाणी प्यायलं बरं का, मी काल जेवले बरं का, सांगतो का? कारण हे सहज कर्म आहे. मग आता असं करूया की विशेष कर्माचंच सहज कर्म करून टाकूया.
अतिशय सहज, त्याचं मलाच काही वाटत नाही, मला काही वाटलं नाही तर मी मोठ्या प्रौढीने इतरांना सांगणारही नाही. त्यामुळे अशी सहजपणाने कर्म करायची आहेत. त्याच्यातला कर्तृत्व भाव फक्त काढून टाकायचा आहे आणि मीपणा सोडून केलेली कर्म नेहमीच निर्लेप होतात. निर्लेपची भांडी माहिती आहेत, पण कर्मसुद्धा आता निर्लेप करायला शिकायचे. त्याला मीपणा चिकटूच द्यायचा नाही आहे. आणि मग अशा कर्माचे श्रमही होत नाहीत आणि मग कर्म करण्याचा आनंद मिळतो आणि मग ती गोष्ट तिथेच संपते. ती पुन्हा आपण पुढे नेत नाही, कारण ती संपली. कर्म केलं आणि संपली. नेकी कर और कुएं में डाल अशी हिंदीमध्ये म्हण आहे. काम उत्तम कर, पण ते विहिरीत टाकून दे, विसरून जा, तू स्वतःच विसरून जा, म्हणजे इतरांना सांगण्याचा प्रश्नच येणार नाही. मग अशा वेळेला ते कर्म अकर्म होतं आणि त्याचं बंधन पडत नाही, त्याचा लेप लागत नाही आणि मग अशा व्यक्तीची त्या कर्मबंधनातून सुटका होते आणि ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. नान्यथते तोस्ती असं म्हटलेलं आहे. इथे अन्यथा दुसरा मार्ग नाही, इतर मार्ग नाहीच, एवढाच मार्ग आहे. उत्तम रीतीने आयुष्य जगायचे, आनंदाने जगायचे, भरपूर कर्म करायचे आहेत, पण ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे कर्मबंधनातनं सुटण्याचा. नाही ना कळलं? थोडं अवघड वाटते? करूया ना सोपं. आपल्याकडे पुष्कळ उदाहरणं आहेत. संसार करताना कसा करायचा? संसारात आम्ही फार आसक्त होतो. हे माझं घर, माझी गाडी, माझी मुलं, माझा बंगला, माझं हे माझं ते. संसार करताना खरं संसार उत्तम करायचा बरं का. विरक्तासारखा उगीच रडक्या चेहऱ्यानी, रुक्ष चेहऱ्यानी असा नाही करायचा. अतिशय मनापासनं करायचा. पण कसा? संसार हा दाईप्रमाणे करायचा आहे. म्हणजे मनापासनं करायचं आहे, पण त्याच्यात गुंतायचं नाही. दाई काय करते किंवा एखादी किंवा प्रोफेशनल, आजच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर संसार करताना प्रोफेशनली करायचं. आता तुम्ही प्रोफेशनल शब्दाचा वेगळा अर्थ घेऊ नका बरं का. प्रोफेशनल म्हणजे काही लगेच त्याचा आपण केलेल्या कामाचा पगार नाही मागायचा. उलट आपल्याला जे मिळतं आहे ना तेच आपल्या कर्तृत्वापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मग मला तेवढं देता येतं का? माझ्या पतीला, माझ्या मुलांना इतकं देता येतं का? जेवढं त्यांनी मला दिलं आहे त्याच्यापेक्षा मी कमीच देते असा भाव असेल तर माझं प्रत्येक कर्म हे उत्कृष्ट झालं पाहिजे, पुरेपूर झालं पाहिजे. चेस द एक्सलन्स अँड सक्सेस विल फॉलो यू हा मंत्र निश्चितच लक्षात ठेवायचा आहे. किंवा कशावर माझ्या कर्तृत्वाचा शिक्काच मारायचा नाही. म्हणजे बघा हां, पूर्वी पत्र पाठवण्याची पद्धत होती. तेव्हा अंतर्देशीय म्हणा किंवा पाकिटावर प्रेषक का नाम असं लिहिलेलं असायचं की आपण ज्याला पत्र पाठवतो त्याचं नाव तर लिहितोच आपण, पण ज्यांनी पाठवलं त्याचं नाव पण लिहिलेलं असायचं एका कोपऱ्यामध्ये. आणि पत्र समजा तिथे योग्य पत्त्यावर पोचलं नाही तर पुन्हा त्या पाठवणाऱ्याकडे परत यायचं. आपण काय करायचं? कर्मावर आपलं नावच लिहायचं नाही, आपला शिक्काच मारायचं नाही, म्हणजे त्या कर्माचं फळ आपल्याकडे येणारच नाही. किती सोपी युक्ती आहे की नाही? आपलं नावच लिहायचं नाही, कर्म करायचं विसरून जायचं. असं केलं तर हेच निश्चितपणाने जमू शकेल. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति अन्यथा इतः न अस्ति. याच्यापेक्षा दुसरा मार्गच नाही आहे. बघा ना, जो योग्य प्रकारे आपली विहित कर्म करत असतो त्याला त्या कर्माचं बंधन कधीही पडत नाही. नियतं कुरु कर्मत्वं म्हटलंय ना. प्रत्येकाचं प्रत्येकापुढे जे कर्म असतं ते सहजपणाने येऊन ठाकतं. मला माहिती पण नसतं, उद्याचा मी प्लॅन वेगळाच केलेला असतं, पण वेगळंच कर्म माझ्यासमोर येऊन ठाकतं. मी ठरवलं आहे की ट्रिपला जायचं, इकडे फिरायचं, पण माझ्या घरात समजा कुणी आजारी आहे, कुणाला माझी गरज आहे, तर मग जे कर्म सहजपणाने समोर येईल ते आनंदाने करायचे, अतिशय समाधानाने कर्तव्यबुद्धीने करायचे. आणि म्हणून बघा ना, आणि आपल्यामुळे कुणालाही त्रास होता कामा नये हा विचार सतत मनात ठेवायचा आहे. कुठल्याही गोष्टीचा, माझ्या घराचा कुठलाही आवाज असेल, कुठलाही केरकचरा असेल, शेजाऱ्यांना त्याचा यत्किंचितही त्रास होता कामा नये हे मला निश्चितच पाळायला पाहिजे. आणि असं कर्म परमेश्वराला प्रिय आहे. आणि मग अशा जो कर्म करणार आहे, जो त्याच्यातनं अलिप्तपणाने बाजूला होतो, त्याला तो मोक्षाचा, तो उन्नतीचा, तो ऊर्ध्वगतीचा मार्ग निश्चितच खुला होतो. पण काही कर्म आपण निषिद्ध समजतो, तशी नसतात बरं का. म्हणजे एखाद्या
म्हणजे आता पूर्वीची पद्धत आहे की फाशी देणाऱ्या मांगाला किंवा मांस विक्रय करणाऱ्या खाटकाला हत्येचं पाप लागत नाही, कारण त्याचं कर्मच आहे. हो, फाशी देण्याचं त्याचं कर्मच आहे, म्हणून त्याला मनुष्यवधाचा दोष लागत नाही. किंवा खाटीक असतो, कसाई असतो. अहो, एवढंच कशाला, संतांच्या मांदियाळीमध्ये सजन कसाई ह्या कसायाचं नाव घेतलं जातं. कसाईच होता, पण तो मांस कापताना सुद्धा परमेश्वराचं नाव घेतो, त्यामुळे त्याला त्या हत्येचं पाप लागत नाही. त्यामुळे त्याचं कर्तव्य तो करत असतो, परमेश्वराचं नामस्मरण करत असतो, त्यामुळे त्याचं फळ त्याला चिकटत नाही आणि मग त्या कर्माचं अकर्म होतं. किंवा त्याचं फळ भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्मसुद्धा घ्यावा लागत नाही आणि परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारं उपकरण तो बनतो आणि मग कर्मबंधातनं मुक्त होतो. म्हणजेच तो मृत्युंजय होतो. मृत्यूवर जय प्राप्त करायचा आहे, म्हणजे पुन्हा जन्म घ्यावा लागू नये. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवई जन्म मृतस्यच असं जरी म्हटलं असलं तरी हा जन्म शेवटचाच करायचा आहे. हा जन्म अखेरचाच व्हायला पाहिजे, अशी काहीतरी कर्म करायचे आहेत आणि ह्या सगळ्या पापपुण्यातनं मुक्ती करून घ्यायची. आता इथे शब्द तरी काय, आता प्रत्येक शब्द बघूया बरं का. आता अर्थ शब्दशः पाहिला, थोडं विश्लेषण पाहिलं, आता त्याच्यातलं व्याकरण म्हणा किंवा त्याच्यातली शब्दातली गंमत थोडीशी समजून घेऊया. इथे काय म्हणलेलं आहे, कुर्वन् एव कर्माणि, कुर्वन् एव इह कर्माणि. एव शब्द का वापरला आहे, कारण कर्म तर करायलाच लागणार आहे ना. कर्मातनं मुक्ती मिळणारच नाही आहे, पण कर्मफळातनं मुक्ती मिळू शकेल. कर्म तर मला करावंच लागेल, माझी इच्छा असो किंवा नसो. आपल्याला गीतेत माहितीच आहे की हे कर्म तर करायलाच लागणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाला म्हणजे ज्ञानाबरोबर विहित कर्माचं सुद्धा प्रतिपादन या उपनिषदामध्ये केलं की विहित कर्म करायलाच लागणार आहे. ज्ञान तर प्राप्त करायचंच आहे, ज्ञान हा प्रमुख विषय. कारण आपण पाहिलं उपनिषद हे प्युअर नॉलेज आहे, पण ज्ञान आहे आणि कर्म तर अनिवार्य आहे, अटळ कर्म आहे, अनॲव्हॉइडेबल आहे कर्म, त्यामुळे करावं तर लागणारच आहे. मग आता कसं कर्म करायचं, तर शक्यतो वेदविहित कर्माचं अनुष्ठान करायला पाहिजे. आमच्या आचार्यांनी, शंकराचार्यांनी, जगद्गुरू शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांसाठी 40 साधना सांगितल्या आहेत, साधना पंचकममध्ये. त्याच्यातलं पहिलंच वाक्य असं आहे, पहिलाच चरण असा आहे, वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां. पहिली साधना सांगितली आहे, वेदो नित्यम अधीयतां, वेदांचं नित्य अध्ययन करावं, ही पहिली साधना आहे. आणि दुसरी काय सांगितले, तद उदितम, त्याच्यात सांगितलेलं तदुदितम कर्मस्वनुष्ठीयतां, त्याच्यात सांगितलेली कर्म त्याचं अनुष्ठान करावं. वेदात काय काय कर्म सांगितले त्याचंच अनुष्ठान करावं असं सांगितलेलं आहे. आता ह्याच्यात जी विशेष शतम समाहा पण सांगितलं आहे आणि ह्याचा एक छोटंसं उदाहरण सांगते. पंडित सातवळेकर यांच्या 60 शांत होती, म्हणजे षष्टब्दी पूर्तीचा कार्यक्रम होता आणि तेव्हा अनेकांनी इच्छा व्यक्त केली की यांना शतायुषी होवो, त्यांना 100 वर्षाचं आयुष्य लाभो. तेव्हा त्यांनी अगदी आत्मविश्वासाने सांगितलं की हो, मी 100 वर्ष जगणार आहे. 60मध्ये सांगितलं की मी 100 वर्ष जगणार आहे, पुढच्या 40 वर्षांची खात्री त्यांनी दिली आहे. तेव्हा ते म्हणाले, मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात एकही शास्त्रविरुद्ध कर्म केलेलं नाही आहे, त्यामुळे मला 100 वर्ष आयुष्य निश्चित प्राप्त होणार आहे. आणि खरोखर शतायुषी होते. पंडित सातवळेकर हे शतायुषी झाले. शास्त्रविरुद्ध कर्म त्यांनी कधीच केलं नाही आणि ही खरी गोष्ट आहे. म्हणजे ह्याचं एक ज्वलंत उदाहरण असंही म्हणता येईल. त्यामुळे इथे एव शब्द वापरला आहे, तो कर्माची अनिवार्यता आहे आणि उत्तम कर्म केली तर तसं आयुष्यही लाभतं असं म्हटलेलं आहे. वेदविहित कर्माचं अनुष्ठान करायचं आहे पहिल्यांदा. आणि कसं करायचं आहे, तर वर्ण कुठला आहे तुमचा, आश्रम कुठला आहे, तुमचा रोल काय आहे, तुमची भूमिका काय आहे, तुम्हाला परमेश्वराने काय सांगितलेलं कर्म आहे तसं वागायचं आहे. किती सोपं आहे. आपल्याला जे सोपवलं आहे तो रोल अतिशय उत्तम रीतीने करायचा आहे. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. धन्य व्हायचं आहे आपल्याला, हे जीवन धन्य करायचं.
मग धन्य करण्यासाठी सदाचार करायचा. आणि मग सदाचार कुठे पाहायला मिळेल? उपनिषदामध्ये आहे, वेदामध्ये आहे. आणि धर्म म्हणजे काय आहे? तर खरंच आहे, धर्म म्हणजे अत्यंत नियमित, चारित्र्य संपन्न, नीतिनियमयुक्त असणारं जीवन म्हणजे धर्म आहे. मग धर्म कळला, कर्म कळलं, आता काय आणखीन काय राहिलं? कर्म धर्म संयोग आपण म्हणतो, असं जीवन आपलं करूया ना. मग आमच्या ग्रंथात काय सांगितलं, आमच्या वेदात काय सांगितलं? सत्यम वद, धर्मम चर, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. काय सुंदर सांगितलं आहे. मग एवढं तर पाळणं आम्हाला शक्यच आहे. आमच्या वडीलधाऱ्यांनी पण हेच सांगितलेलं आहे. त्यामुळे असं धर्मनिष्ठ जीवन असणारा जो पुरुष आहे तो आत्मनिष्ठा प्राप्त करू शकतो. धर्मावर निष्ठा म्हणजेच आत्मनिष्ठा आहे. धर्मनिष्ठा म्हणजेच आत्मनिष्ठा. आणि जेव्हा धर्माचं उच्चाटन होतं तेव्हाच अधःपतनाला सुरुवात होते. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. आणि म्हणून ह्या धर्माचं उच्चाटन झालं की माणसाचंही अधःपतन होतं. आणि धर्म हा रिलिजन नाही बरं का, हा हिंदू, मुस्लिम, यहुदी, ख्रिश्चन हा कुठलाही नाही आहे. हा धर्म ह्याचा अर्थ आहे धारयते इति धर्म. हा ज्याच्यामुळे माणसाची धारणा होते, समाजाची धारणा होते, सगळ्यांमध्ये आपल्याला चांगल्या रीतीने राहता येतं आनंदाने, तो धर्म आहे खरं तर. म्हणून तर इथे श्रुतीने सांगितले अन्यथा इतः न अस्ति. याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही, याच्याशिवाय अल्टरनेटिव्हच नाही आहे. आम्हाला सारखे चोर वाटा पाहिजे असतात की ह्याच्यातनं पळवाट कशी काढायची. नाही, याच्याशिवाय मार्गच नाही, दुसरा मार्गच नाही. आणि मग तुम्हाला वाटेल कर्म हेच मोक्षाचं साधन आहे का? मग इतकी माणसं रात्रंदिवस कामं करतायत, ती सगळी मोक्षाला जाणार का? नाही 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 नाही. पण ती कर्म करतायत, पण त्या कर्माचा कर्मयोग होत नाही आहे. आणि मग कर्माचा योग साधायला पाहिजे. आणि मग कर्म अशा कुशलतेने करायचं. योग कर्म सुकौशलम. कर्म अशा कुशलतेने करायचं आहे की ज्यामुळे कर्म करूनही मनुष्य कर्मापासून अलिप्त राहू शकेल. आणि त्यालाच गीतेने कर्मयोग म्हटलेलं आहे. काट्यानेच काटा काढायचा आहे बरं का. म्हणजे तसा निष्काम कर्माच्या साह्याने ह्या कर्मबंधनाचा काटा काढायचा आहे. सोपं आहे की नाही? अगदी सोपं आहे हो. निष्काम कर्मयोगाच्या काट्याने तो जो रुतलाय ना काटा कर्मबंधनाचा, तो काढायचा आहे. आणि दोन्ही काटे टाकून द्यायचे. शेवटी दोन्ही काटे टाकून द्यायचे. फक्त म्हणजे कर्म बदलायची नाही, कर्म तर करावी लागणारच आहे. जी नियत आहे, जी वाट्याला आली ती करायलाच पाहिजे. पण कर्म तीच करायची आहेत, पण त्याच्या मागची दृष्टी बदलायची. थोर माणसं जी होऊन गेली, थोर विभूती म्हणा, विचारवंत म्हणा, उद्योजक म्हणा, अशी अनेक जी लोकं मोठी मोठी होऊन गेली, त्यांनी काय केलं? त्यांनी कर्म वेगळी केली नाही, तीच कर्म वेगळ्या दृष्टीने केली. आपल्यालासुद्धा पर्स्पेक्टिव्ह बदलायचं आहे, दृष्टी बदलायची आहे. म्हणजे संसारात कर्म करायचे पण मन ईश्वरावर ठेवायचं आहे. हातात काम, अंतःकरणात राम आणि मुखात नाम. कर्म करता करता नाम घेऊच शकतो ना, अगदीच काही अवघड नाही आहे. त्यामुळे कर्माच्या पलीकडे जाण्यासाठी हा कर्म करण्याचा हा आदेश कुणासाठी? हा मुमुक्षु साधकांसाठी आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सांगितलं आहे एवं त्वयि नान्यथे तोस्ती. ह्याच्या पलीकडे दुसरा काही सांगितलेला नाही आहे. आणि मग हे करत असताना हे जे मन आहे ना, ते इतकं विशाल 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 होत जातं की त्या व्यष्टीचा आणि त्या समष्टीचा आत्मा एकरूप होतं. आणि समाजातल्या गोष्टी किंवा इतरांच्या मनातलं सुद्धा त्या साधकाला कळायला लागतं. ही उन्नती व्हायला पाहिजे. म्हणून तर आपल्याला उत्तम भक्ताच्या लक्षणात सांगितलं यस्मान नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः. त्यामुळे सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायचं आहे, पण तरी स्वतःचा एकांत साधायचा आहे, आत्मसंवाद साधायचा आहे. म्हटलं तर सगळ्यात आहे, म्हटलं तर मी कशातही नाही. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. असं जगता येईल का? निश्चितच जगता येईल. इथे आता बघा ना, कर्माणी शब्द वापरला, तर एक एक शब्द घेतोय बरं का. काय म्हणले? कुर्वन नेवेह कर्माणी. कर्माणी, कर्म या शब्दाचं, या नामाचं बहुवचन वापरले. किती कर्म करतो? अनेक, शेकडो कर्म करत असतो.
वर्णाश्रमाप्रमाणे वाट्याला आलेली सगळी कर्म करायलाच हवी. शिवाय नित्य आहेत, नैमित्तिक आहे, ही सगळी कर्म करायला पाहिजे. आणि इथे काय म्हणलं, जिजीविषेत, जिजीविषा म्हणजे जगण्याची इच्छा. जिजीविषेत किती, शतम समाह, 100 वर्ष जगण्याची इच्छा करा, जरूर करा. खरंच आहे, 100 वर्षाचं आयुष्यसुद्धा कमी पडेल इतकी कार्य आपल्या डोळ्यासमोर असतील. ज्याच्या जीवनाला उत्तम ध्येय आहेत, चांगली नाती आहेत, 4 हितचिंतक आहेत, अशा माणसाचं जीवन किती सुफळ संपूर्ण होत असेल ना. अगदी आत्ताच नुकतंच एक उदाहरण सांगते, अगदी वैयक्तिक आहे पण तरी आपल्याशी शेअर करावंसं वाटतं. आमच्या गीता धर्म मंडळाच्या गीता संथा वर्गाच्या वसुधाताई पाळंदे आत्ताच नुकत्याच कालवश झाल्या. पण त्यांना एकदा मी फोन केला होता त्यांच्या वाढदिवसाला. तेव्हा म्हटलं की तुम्हाला असं शतायुषी म्हणजे पुष्कळ आयुष्य, दीर्घायुष्य लाभू दे वगैरे अशी इच्छा प्रगट केली. त्या म्हटल्या, खरं सांगू का, मला 200 वर्ष आयुष्य पाहिजे, 200 वर्ष आयुष्य पाहिजे, कारण माझ्यापुढे खूप कामं आहेत असं वाटायला पाहिजे ना. खरंच आहे ना, आपल्याला असं वाटतं का खरंच 200 वर्ष आयुष्य लाभावं आणि मी भरपूर कामं करावी. आपण आत्ताच 60-70तच गलित गात्र झालेलं असतं. नको, कामं करायचेत, उत्तम करायचेत, आवडीची कामं करायचेत, आनंदाने करायचेत, दुसऱ्यांसाठी करायचेत. मग काय त्या जीवनाला आनंदाचा सुगंध येणार आहे. आणि इथे शतम समाहामध्ये लक्षात घेऊया, शतमचा अर्थ 100 नाही आहे बरं का. तुम्ही म्हणाला काय सांगताय, शतम म्हणजे 100, बरोबर आहे ना. पण पूर्वी तसं नव्हतं नाही का. शतम समाहा जरी म्हटलं असलं तरी पूर्वी आंब्याचा शेकडा वेगळा असायचा बरं का, की एवढ्या रुपयाला एवढे शेकडा आंबे असं म्हटलं जायचं. पण तो शेकडा असायचा तो 120चा असायचा, किंवा खंडीवर पेंडी असं म्हटलं जायचं. त्यामुळे जसा 120चा आंब्याचा लिंबाचा शेकडा असतो, नामस्मरणाचा शेकडा 108चा असतो, 100चा नसतो, 108चा आहे. तसा मानवी आयुर्मान, खरं सांगू का, आयडियल किती आहे, 116 वर्षाचं मानवी आयुर्मान आहे. आणि त्या मानवी आयुर्मानाचं सुद्धा ब्रेकअप दिलेलं आहे आपल्याकडे सगळं सांगितलेलं आहे, सगळं आखून दिलेलं आहे. आता ह्याच्यापेक्षा आम्हाला करायचं तरी काय. म्हणजे बघा, पहिली 24 वर्ष हे अध्ययनासाठी दिलेले आहेत. लहान मुलगा 8 वर्षाचा, 7 वर्षाच्या मुलाची मुंज झाल्यानंतर 8व्या वर्षी तो गुरुगृही जातो. पुढे 12 वर्ष म्हणजे 20 वर्ष, आणि पुढे घरी आल्यानंतर सुद्धा 4 वर्ष अध्ययनच करत असतो, किंवा जे गुरूंनी सांगितले त्याची उजळणी करत असतो. अशी 24 वर्ष ही खरं म्हटलं तर अध्ययनाची आहेत. त्याच्यानंतरची 44 वर्ष आहेत ती कर्मयोग म्हणजे गृहस्थाश्रमाची आहेत. पुढची 48 वर्ष आहेत ती चिंतनाची आहेत. एवढं आयुष्य आहे, पण किती त्याची आखणी उत्तम केलेली आहे. हे सगळं करण्यासाठी तसं वागायला पाहिजे ना. मुलांचंसुद्धा तसं लालन पालन करायला पाहिजे. ओव्हर पॅम्परिंग नको, किंवा अतिशिस्तसुद्धा नको. लालयेत 5 वर्षाणि 10 वर्षाणि ताडयेत, प्राप्ते तु 16 वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत. पहिली 5 वर्ष लाड करा म्हणजे नुसती कॅडबरी आणून देणं किंवा खेळणी आणून देणं एवढं नाही आहे. लालयेत म्हणजे त्यांना एक लाड करा, त्यांना एक दिलासा द्या, त्यांना एक विश्वास द्या की आम्ही आहोत बरं का तुझ्याबरोबर. लालयेत 5 वर्ष, आणि 5 वर्ष त्यांनी हवं ते मागितलं तरी त्यांना त्याच्यातले धोके सांगून निश्चित पुरवायचे. 10 वर्षांनी ताडयेत, पुढची 10 वर्ष त्यांना शिस्त लावायची, लगेच मागितल्याबरोबर नाही. आणि मग पुढची ही 15 वर्ष झाल्यानंतर प्राप्ते तु 16 वर्षे, 16 वर्षाचं झाल्यानंतर त्याला त्याचे निर्णय घेता यायला पाहिजे. आणि मग तेव्हा कसं मित्रा या नात्याने थोडंसं दुरून न्याहाळायचं त्याला, पण त्याच्यावर सारखी जबरदस्ती नाही करायची. प्राप्ते तु 16 वर्षे पुत्र मित्र वदाचरेत असं सुभाषित आहे. बघा काय आयुष्याचं आखणी करून दिलेली आहे. आता असं आयुष्य जगता आलं आणि सगळ्यांनीच असं सुंदर आयुष्य जगलं तर ह्या समाजाचं सुचारू व्यवस्थापन होणार आहे. कुठे भांडण नाही, कुठे रागद्वेष नाही, कुठे कोर्ट कचेऱ्या नाहीत, कुठे दावे नाहीत, काही नाही. इतकं सुंदर जीवन जगता येईल का आपल्याला, अशी आशा करूया की पुढे तरी ह्या उपनिषद प्रणित जीवन आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आपण आधी अभ्यास करायला पाहिजे ना. असाच अभ्यास म्हणजे बघा, ह्या उपनिषदाचा वेळ लागतो, खरंच सांगते वेळ लागतो.
जे योगी अरविंदांना लागलं होतं. खरं तर वयाची पहिली 21 वर्ष त्या भारतापासून ते दूरच होते, परदेशात होते, लंडनला शिकायला होते. आणि इंग्लंडमध्ये असताना सहज त्या मॅक्स म्युलरनी केलेल्या जो अनुवाद होता, इंग्लिशमध्ये जो अनुवाद केला होता उपनिषदाचा, त्याच्यातल्या सेल्फ या शब्दाने त्यांना वेड लावलं. सेल्फ म्हणजे काय आहे तरी काय? सेल्फमध्ये आत्मा हा शब्द अभिप्रेत होतच नाही आहे. त्यामुळे या सेल्फ शब्दाने त्यांना वेड लागलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी योगशास्त्राचा अभ्यास केला. स्वामी विवेकानंदांचा किंवा त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस किंवा ठाकूरजी यांचा अभ्यास करत करत त्यांच्या विचारांचा प्रभाव, त्यांची जी वाणी होती त्याच्यामध्ये त्यांना श्री अरविंदांना त्या भारताचा आत्मा गवसला. आणि मग त्यांना सेल्फचा अर्थ नीटपणाने कळला. अशी ही भारतीय म्हणजे त्यांच्या पारमार्थिक जीवनाची ही प्रस्तावना यांना त्यांना आखता आली असंही म्हणता येईल. कुर्वन् नैवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे. आणि मग असा माणूस कर्मांनी लिप्त होणार नाही, तो मुक्त होणार आहे. आणि त्या सगळ्यातनं तो निर्लेपपणाने बाहेर पडणार आहे. पुनर्जन्म नाही, त्याच्यात अडकणं नाही, तर ऊर्ध्वगतीला जाणार आहे असं ह्या दुसऱ्या मंत्रात सांगितलेलं आहे. पुढे जायचं. तिसरा मंत्र बघूया. आज नुसती त्याची सुरुवात तरी करूया, झाला तर होईल एखाद्या वेळेस. बघा तिसरा मंत्र काय आहे? असुर्यानाम ते लोका अंधेन तमसावृताः तांस्ते गच्छन्ति येके चात्महनो जनाः. असुर्यानाम ते लोका शब्द काय आधी बघूया. असूर्या, इथे सूर्य दीर्घ नाही आहे बरं का, सूर ह्रस्व आहे. असुर्यानाम ते लोका अंधेन तमसावृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति येके चात्महनो जनाः. आता आधी अर्थ बघूया आणि मग त्याचं प्रत्येक शब्दाचं विश्लेषण करणार आहोत. जे आत्महत्यारे लोक आहेत ना, म्हणजे ज्यांना स्वतःच्या कल्याणाची काळजीच नाही आहे, त्यांना इथे आत्महत्यारा म्हटलेलं आहे. असे आत्महत्यारे लोक मृत्यूनंतर कुठे जातात? काळ्या कुट्ट अंधाराने वेढलेल्या असुर्या नावाच्या लोकाला प्राप्त होतात. कारण तिथे देहालाच महत्त्व आहे. असू याचाच अर्थ प्राण आहे. आणि असुषु रमन्ते इति असुरः. असुर म्हणजे राक्षस माहिती आहे. आणि अशा राक्षसांच्या लोकाला असुर्या लोक असं म्हटलेलं आहे. आणि त्यातच रमणारे आहेत ते असुर आहेत. आता हा शब्दशः अर्थ आपण बघितला. मात्र एकदा त्या अधोलोकाला गेल्यानंतर त्यांना आपला उद्धार करता येत नाही. लक्षात घ्या, हीच एक संधी आहे. आत्ताच मी मागच्या वेळेस म्हटलं ना, आत्ताच, आज आणि आत्ताच सुरुवात करायची आहे. कारण जर तुम्ही अधोलोकाला गेलात तर पुन्हा ही संधी मिळणार नाही. या एकदा त्या अधोलोकाला गेल्यावर त्यांना उद्धार करून घेता येत नाही, त्यांना ऊर्ध्वगती मिळत नाही. आणि केवळ तेव्हा ते देहातच गुरफटणारे, देहाचे चोचले पुरवणारे असे जे असतात ते फक्त स्वतःचं नुकसान करून घेतात. आणि त्याला म्हटलेले आत्महत्यारा. आपल्या अवतीभोवतीसुद्धा पुष्कळ लोक आहेत. ते म्हणतात आपल्याला, कशाला ते उपनिषदांचा काय ते गीतेचा कशाला अभ्यास करताय? जेवढं आयुष्य आहे तेवढं खा प्या मजा करा. बी मेरी ड्रिंक, म्हणजे ईट ड्रिंक अँड बी मेरी असं म्हणतात ते. बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण त्यांना कधीही ऊर्ध्वगती मिळणार नाही. हे आपण मनाश जास्त उपदेश करायला जायचं नाही, जास्त सांगायचं नाही, पण आपण आपला मार्ग सोडायचा नाही हे मात्र निश्चित. कारण हे खरंच खाली आणि पुण्यवान मनुष्य आहे तो पापाच्या भारातनं मुक्त होतो. आणि बघा हां, भारमुक्त झाला, वजनरहित अवस्था प्राप्त झाली की ऊर्ध्वगतीलाच जाणार ना. पिसासारखा हलका होतो आणि ऊर्ध्वगतीला जातो. त्याच्या उलट जो पापाने भारलेला मनुष्य आहे तो जड होतो आणि तो खाली खाली जातो. आपल्याला कुठे जायचं आहे? ऊर्ध्वगतीला जायचं आहे ना. कारण खाली पाताळामध्ये सप्त पाताळ आहेत. अतल आहे, वितल आहे, सुतल आहे, तलातल आहे, रसातल आहे, महातल आहे आणि पाताल, असे सप्त पाताळ आहेत. हे आत्महत्यारे जे लोक आहेत ते त्याच्याही पेक्षा खाली अंधाराने वेढलेल्या अशा असूर्य लोकात जातात. सप्त पाताळाच्याही खाली असूर्य लोक आहे. असूर्य
ह्या सूर्याचा तसा संबंध नाही आहे. तोही विचार आपण करणार आहोत ह्या सूर्याचा. पण आत्ता आपण सूरह्स्व घेतला त्यामुळे असुर लोकांचा हा लोक आहे. आता तिथे आणि असूर्य म्हटले. आता समजा दीर्घ घेतला, असूर्य जरी म्हटलं तिथे सूर्यच नाही ना, त्यामुळे तिथे प्रकाश नाही, तिथे शक्ती नाही, तिथे ज्ञान नाही. असा जो आहे त्यामुळे सद्बुद्धीला चालना त्यांना मिळतच नाही. नुसते देहातच गुरफटलेले असतात. केवळ देह माणसाला पूर्ण सुख देऊ शकत नाही. देहातून पूर्ण सुख कधीच मिळणार नाही आहे. त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या जर का जीवदशेत असताना, आत्ता मनुष्य जन्मात असताना आपल्या उद्धारासाठी काही केलं नाही तर असे लोक केवळ त्या भोग योनीमध्ये रमत रमत राहतात आणि त्या चक्रातच, त्या तामसी वृत्तीतच, मीपणातच गुंतून पडतात. आणि उद्धाराची संधी मिळाली असूनसुद्धा गमावणारे ते सगळे करंटे जीव आहेत. आणि त्याला इथे म्हटलेलं आहे ती आध्यात्मिक आत्महत्याच आहे. देहाची हत्या नाही बरं का, ही आध्यात्मिक आत्महत्याच आहे. ही अंधार कोठडीच आहे आणि ती आपण टाळायची असेल तर आपल्याला उन्नती करायची, आपल्याला कल्याण साधायचे, आपल्याला ऊर्ध्वगतीला जायचे. आणि मागेही आपण पाहिलंच होतं हो, 14व्या अध्यायामध्ये ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. आपल्याला नाही ना जायचं तिकडे. त्यामुळे कुठेही उपनिषदामध्ये रोखठोक आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. इथे कुठे भाबडेपणा नाही बरं का, इथे कुठे अंधश्रद्धा नाही आहे. जे आहे ते परखड सत्य आहे आणि ते अनुभवसिद्ध आहे. ऋषींनी ते अनुभवानी साधलेलं असं आहे किंवा ज्याच्या अस्तित्वामुळे सगळीकडे प्रसन्नता पसरेल ते सूर, आणि ज्यांच्यामुळे ते तेज नाहीसं होऊन सगळीकडे अंधार पसरतो ते असुर. एवढी साधी सोपी व्याख्या केलेली आहे. आता असुर असतात ते काय करतात, दुसऱ्यांचं तेज हरण करून ते स्वतः फिक्क करतात आणि दुसऱ्यांच्या सद्गुणावर आपल्या कुकर्माचं झाकण घालू पाहतात. या दुष्ट लोकांना सज्जनांची सत्कृत्य पाहवतच नाहीत. म्हणून तर अगदी रामायण काळापासनं त्या राक्षसांनी ऋषींच्या यज्ञावर कितीतरी घाला घातलेला आहे किंवा ते यज्ञाचा विध्वंस करण्याचा किती प्रकाराने प्रयत्न केलेला आहे. हे असुर लोक, त्यांना हे चांगलं काही बघवतच नाही. आता इथे असुर म्हणजे राक्षस नाही बरं का. तुम्हाला वाटत असेल शिंग असलेले, सुळे असलेले, काहीतरी अक्राळ विक्राळ, असे नाही. असे राक्षस नाहीच आहेत. तर ज्यांना पारमार्थिक स्वरूपाचं ज्ञान नाही, जे लोक स्वतःचं निर्गुण चैतन्य स्वरूपच जाणत नाहीत, असे अज्ञानी लोक म्हणजे असुर आहेत. अज्ञानी, ज्यांना स्वतःचं कर्म कळलेलं नाही आहे, आपली उन्नती कशी करून घ्यायची, आपलं चैतन्य आहे कुठे हे कळलं नाही, ते सगळे असुरच आहेत असं म्हटलेलं आहे. खरं तर पारमार्थिक अद्वय ज्ञानाच्या दृष्टीने देवतासुद्धा असुर आहेत. आता तुम्हाला वाटेल की आम्ही तर चांगले सज्जन आहोत, फक्त आम्हाला याची आवड नाही, म्हणजे आम्ही काय असुर आहोत का? हो, खरंच आहे. देवतासुद्धा असुर आहे म्हटल्यावर मग आपली काय बात त्याच्या पुढे. त्यामुळे पण ज्यांना आत्मज्ञान नाही, देवतांनासुद्धा हे क्रियमाणाचं स्वातंत्र्य नाही बरं का. ज्या स्थानामध्ये कर्मफळे उपभोगली जातात त्यांना इथे लोकाहा म्हटलेलं आहे. आणि स्वतःला श्रेष्ठ समजणारे साधकसुद्धा अज्ञानानेच आवृत झालेले आहेत. आणि इथे तमसहा म्हणजे गडद अंधार म्हटलेले. अंधेन तमसावृताः, त्या अंधाराने अंध झालेले आहेत हे सगळे लोक. आणि म्हणून असे अज्ञानी लोक काय करतात, त्या आत्म्याचं हनन केल्यामुळे शोकमोहात्मक सुखदुःखात्मक संसारामध्ये बद्ध होतात, त्याच्यातच रमतात, त्याच्यातच ते अडकतात. जसं चार्वाकांचं तत्त्वज्ञान आहे, असे चंगळवादी लोक आजही या जगात आहे की आजचं सुख उपभोगायचे, उद्याचं कोणी पाहिलं आहे, कशाला उद्याची बात, असं म्हणणारे लोक पुष्कळ आहेत. आणि असे जे आहेत त्या जडदेहातच रमतात, ते आत्म्याचा विचारच करत नाहीत. आणि असे जीव सप्तपाताळाच्याही खाली जो अंधाराने व्यापलेला असुर्या नावाचा लोक आहे तिथे जातात. आणि सद्बुद्धीला चालना देणारा सूर्य तिथे नाहीच आहे, म्हणून सुद्धा ते असुर्या म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा उद्धाराचा मार्ग तिथेच खुंटतो. आता आणखीन एक शब्द बघणार आहोत बरं का, जो आपल्या ओळखीचा आहे. पण इथे म्हटलेलं आहे तांस्ते प्रेत्य अभिगच्छन्ति. प्रेत्य शब्द वापरला आहे. प्रेत हा शब्दही आपल्या ओळखीचा आहे, त्याचा अर्थही आपल्याला माहिती आहे, कलेवर.
मृतदेहाला प्रेत किंवा कलेवर म्हणतात. पण त्याचं उपपत्ती काय आहे, त्याची व्युत्पत्ती काय आहे तेही बघणार. ई धातू आहे बरं का. ई म्हणजे जाणे. आपण मागे पाहिलं होतं वीत राग भय क्रोधा, ज्याचे राग भय क्रोध निघून गेले. वीत विशेषेण ईतः असं म्हटलं होतं. आता इथे प्र ईतः म्हटलेलं. प्र म्हणजे प्रकर्षाने, कायमचंच गेलाय. ईतः म्हणजे गेलेला आणि प्र ईतः म्हणजे प्रकर्षाने गेला. आता परत कधीच येणार नाही. आपण कुठे कुठे जातो ना, आपण बाहेर जातो, आपण बाजारात जातो, आपण ऑफिसला जातो, आपण गावाला जातो, आपण परदेशात जातो, परत येतो घरी, येतो ना. इथे तसं नाही आहे. गेला की गेलाच. प्र ईतः तो प्रेतः म्हणजे कायमचं. प्रकर्षेण गमनम म्हणजे कायमचं जाणं आहे. आणि हा लोक सोडून जाणं म्हणजे प्रेत असं म्हटलेलं आहे. आणि इथे प्रेत्य म्हणजे त्याचं लबंत वापरलं आहे, म्हणजे सोडून गेलेला, सोडून जाऊन तो कुठे जातो. अभिगच्छन्ति तांस्ते प्रेत्य अभिगच्छन्ति. आता बघा हां, तर पुण्य काय करतं, माणसाला त्या पापाच्या भारातनं मुक्त करतं, तो हलका होतो. आध्यात्मिकदृष्ट्या जीवदशेमध्ये असताना बघा, आपण आत्ता जीवदशेमध्ये आहोत. जीवदशेमध्ये असताना आपल्या उद्धारासाठी काही लोक काही केलं नाही तर ते लोक भोगातच रमतात आणि म्हणून आपला जीव वाया घालवतात, आपलं आयुष्यच वाया घालवतात. नरदेहाचेनी साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद ही पदवी तुम्हाला मिळवायची का? पदवी म्हणजे डिग्री या अर्थाने नाही आहे. त्या तिथपर्यंत पोचायचं असेल तर हे नरदेहाचं साधन आहे. याचा उपयोग केला नाही तर जाणारे वाया, असं परत मिळणार नाही. कालचा दिवस परत येणार नाही, मागचा क्षणसुद्धा आत्ता आम्हाला येणार नाही, तरीसुद्धा आम्ही वाया घालवतो. लडकपण खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया, यही किस्सा पुराना है. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. घालवलं आम्ही किती. आत्ता जागे झालो, आत्ता आम्हाला थोडं थोडं कळायला लागलं. आत्ता वाटतं की अरे आधीच करायला पाहिजे होतं. काय केलं हो आम्ही आयुष्यभर? एवढ्या सगळ्या लोकांनी, अगदी आमचे शंकराचार्य 32 वर्षाचं आयुष्य होतं, स्वामी विवेकानंद 39 वर्षाचं आयुष्य होतं. पण काय केलं त्यांनी? केवढ्या लहान वयामध्ये केवढं प्राप्त केलं. आणि आत्ता इतकी वर्ष लोटली तरी त्यांचं नाव आम्ही अजून घेतो. आणि आमची काय 32 दुने 64 वर्ष गेली तरी आम्ही काही जागे झाले नाहीत. कशात घालवला आम्ही जन्म? रात गवाई सोयके, दिन गवाया खायके, हिरा जन्म अमोल था, कवडी बदले जाय. आम्ही काय केलं? रात गवाई सोयके, रात्री झोपेत घालवल्या. दिवस गवाया खाय, आणि दिवस कशात घाला? खाण्यापिण्यामध्ये, उपभोग घेण्यामध्ये सगळा दिवस गेला. हिरा जन्म अमोल था, हिऱ्यासारखा जन्म प्राप्त मिळाला होता. तो आम्ही कवडी बदले जाय, आम्ही कवडीच्या बदल्यात तो विकून टाकला, देऊन टाकला. काहीच त्याचं सार्थक केलं नाही. आपली अवस्था कशी आहे सांगू का? लहानपणी कविता शिकलो आहे ना आपण. सॉलोमन ग्रँडे, बॉर्न ऑन मंडे, क्रिसन ऑन ट्यूजडे. संपलं आयुष्य. एका आठवड्याचं त्याच्या वर्णन केलं आहे. आमची एवढी वर्ष गेली तरी त्याच्या पलीकडे आम्ही काहीच केलं नाही. त्यामुळे ही एक प्रकारची हीच आत्महत्या आहे. मिळालेली उद्धाराची संधी हातची घालवणं हीच तर मोठी आत्महत्या आहे. त्यामुळे आपल्याकडे जी चैतन्य शक्ती आहे, ज्या शक्तीला कुठेतरी दडपून ठेवायचं, अज्ञानाने म्हणा, अहंकारामुळे म्हणा, लोभामुळे म्हणा दाबून टाकणं म्हणजेच आत्महत्या आहे. तेव्हा शहाण्या माणसांनी तरी, आपण सुज्ञ आहात, आपण जाणकार आहात, आपण शहाणे आहात, शहाण्या माणसांनी तरी असं करंटेपणाने वागायचं नाही आहे. जीवनाची एक फार सुंदर व्याख्या केली आहे बरं का. असं म्हटलं जातं की जोपर्यंत आपण ह्या जगामध्ये आहोत, बघा, जोपर्यंत आपण ह्या जगामध्ये आहोत तोपर्यंत असं काही जगावं की आपण आहोत त्यावेळी जसं जग होतं त्याच्यापेक्षा सुंदर करून हे जग आपण सोडायचं आहे. येईल का करता? मी जन्मले त्याच्यानंतर लगेच मला काही कळत नव्हतं, पण 4-5 वर्षाचं झाल्यावर जे कळायला लागलं तेव्हा जे जग होतं त्याच्यापेक्षा मला सुंदर करता येईल का? नाही ना. आम्ही हानीच केली आहे सगळ्या या जगाची.
पण असं जगता यायला पाहिजे. माझ्यापुरतं तरी मी जग सुंदर केलं आणि असं प्रत्येकाने वागलं तर हे जग नाही का सुंदर होणार. त्यामुळे हे जग आणखीन चांगलं झालं असावं, जास्त सुखी झालं असावं, असं करायचं. खरंच आहे, असं करायला यायलाच पाहिजे. निदान आपल्यापुरता आपण लहानसा प्रयत्न तरी करायलाच पाहिजे. किंवा हे समजा पटत नसेल तर आणखीन एक हिंदी शेर सांगते. जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है. जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है. मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं. जाताना माझं काही नाही आणि जगताना मात्र हे सगळं माझंच आहे. सगळं माझंच आहे, विश्वच माझं आहे, हे विश्वची माझे घरं. अशी वृत्ती बाळगून सगळं विश्व सुंदर करण्याचा आपल्या अल्पमतीने अल्पसा तरी प्रयत्न करायचा आहे. आणि मरताना मात्र ह्याच्यात कुठेही न गोंधता अत्यंत शांतपणे मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं असं मरता यायला पाहिजे. स्वतः प्रकाशमान व्हायचे, इतरांना प्रकाशित करायचे. पण विजेच्या दिव्यासारखं नाही बरं का. विजेच्या दिव्याची रोषणाई अगदी लखलखाट असतो, पण त्या एका विजेच्या दिव्याने दुसरा दिवा लावता येत नाही ना. पण एका पणतीने, एका मेणबत्तीने, एका ज्योतीने, एका निरांजनाने दुसरी ज्योत लावता येते. आणि दुसरीच कशाला, हजारो ज्योती लावता येतात. मग असं ज्योतीसारखं आपल्याला जगता यायला पाहिजे. ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. करायचं मग करूया आपण. ज्योत से ज्योत लावायची. तेलाच्या एका दीपाने कितीतरी ज्योती उजळणार आहेत. आणि म्हणून प्रेम की गंगा म्हणजे प्रेम हे कुठलं रोमॅन्टिक प्रेम नाही आहे, तर प्रेम म्हणजे देण्याची चढाओढ. मागेही मी बोलले होते आपल्याशी. प्रेम म्हणजे देण्याची चढाओढ असायला पाहिजे, घेण्याची नाही. जीवने यावत आदानं स्यात् प्रदानं ततोधिकम् इत्येषा प्रार्थनास्माकं भगवन् परिपूर्यताम्. जेवढं मला मिळालं आहे ना, त्याच्या अनेक पटीने मला देता यावं. ती शक्ती मला तू दे भगवंता. आम्ही उलटंच करतो. मी तुला एवढं दिलं, तू मला किती दिलं. नाही नाही, मला तुला आणखीन देता यायला पाहिजे, असं करता खरंच यायला पाहिजे. म्हणजे जीवनाचा सगळ्याचा उपभोग घ्यायचा आहे, पण देण्याची वृत्ती जास्त असायला पाहिजे. माझ्यापणाच्या हव्यासाने तो बोजा वाढवायचा नाही आहे. आणि म्हणून आपण ज्याची हत्या करायची नाही, त्या तेजाला दडपायचं नाही आहे. किंवा जे आमच्या मनात कमळासारखं उमलावं असं वाटतं, ते आत्मतेज म्हणजे आहे तरी काय याचा आढावा किंवा हा जो प्रश्न मनात आलेला आहे त्याचं उत्तर पुढच्या भागात बघणार आहोत आपण. पुढच्या मंत्रामध्ये, चौथ्या मंत्रामध्ये बघणार आहोत. आणि समर्थांनी पण हेच म्हटलेले, देहामध्ये अडकू नका हो. देह मी ज्या वाटे नरा तो जाणावा आत्महत्यारा. ज्याला मी देह आहे असं वाटतं तो आत्महत्यारा स्वतःच आहे. देह मी ज्या वाटे नरा तो जाणावा आत्महत्यारा. देहाभिमाने येर झारा भोगिल्याची भोगी. मग तो येर झारा घालतो. जन्म मृत्यू ही योनी ती योनी सुरू आहे. आपल्याला नाही ना व्हायचं, आत्महत्यारा व्हायचं नाही आहे. आपल्याला निदान 2 पावलं तरी त्या मुक्तीच्या दिशेने, मोक्षाच्या दिशेने, कल्याणाच्या दिशेने टाकायचे असतील तर आपल्याला थोडा तरी अभ्यास करायला पाहिजे. थोडी तरी, आणि कुठल्याही मार्गाने, कसाही तुम्ही कोणत्याही मार्गाने अभ्यास करा, पण उपनिषद हे त्याचं एक गाईड आहे, एक मार्गदर्शक आहे. त्यामुळे उपनिषदाचा जितका अभ्यास करू तितकं आपल्यामध्ये सहज परिवर्तन घडून येणार आहे. आणि ह्या परिवर्तनामुळे तुम्हाला स्वतःला आनंद मिळेल, इतरांना आनंद मिळेल, परिवाराला मिळेल आणि समाजालाही मिळेल. आणि समाज जर का असाच उन्नत झाला, सुखी झाला, समाधानी झाला, शांततापूर्ण झाला तर नको आहे का आपल्याला? पाहिजे ना. त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या प्रार्थना करतो आहे. आणि शेवटची आता प्रार्थना म्हणूया. पण हा चौथा भाग आहे आपला वेदांत वैभवचा. आणि प्रार्थना म्हणूया आणि समारोप करूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महिं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांति.